नमस्कार, मी संकेत आवटे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या डोक्यामध्ये लागलेली सगळी जळमाटं, चुकीचे मिथ्स सगळे गायब होणार आहेत. याच्या मागं रिझन काय आहे, वन बाय वन एक्सप्लेन करतोय. कारण आता सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही जाता मला कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट येतात लोकांच्या, सर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं एक नंबर असतं, मी सगळा पैसा प्रॉपर्टीमध्ये लागणार आहे. दुसरा एक कमेंट करतो की सर स्टॉक मार्केट म्हणजे मक्खन आहे, एवढे पैसे होणार, एवढे वाढणार, तेवढे वाढणार, मी सगळा पैसा स्टॉक मार्केटमध्ये टाकणार. कोणी कमेंट करतो सर एफडी सिक्युअर आहे, सगळं काही जाणार आहे, मी सगळा पैसा एफडी मध्ये टाकतो. हे पहिला डोक्यातनं काढून टाका. कधीही सगळी अंडी एका बकेटमध्ये ठेवायची नसतात. डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. भलेही माझा बिझनेस स्टॉक मार्केटचा, म्युच्युअल फंडचा असला तरी सुद्धा मी लोकांना सजेस्ट करतो की तुमचं स्वतःचं घर पाहिजे, त्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही. तुमच्या गुंतवणूक असायला पाहिजेत चांगल्या, त्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही. प्लॉट्स असायला पाहिजेत. आता हे कसं, कधी, कशा प्रकारे करायला पाहिजे? तुमच्या मुलांचं भविष्य सिक्युअर जर तुम्हाला करायचं असेल, मुलाला आत्तापासूनच स्ट्रॉंग बनवायचं असेल, मुलाला जे हवं शिक्षणाच्या बाबतीत म्हणतोय मी, नॉलेजच्या बाबतीत, फक्त वस्तू दिल्या म्हणजे तुमचा मुलगा इंडिपेंडंट झाला असं बिलकुल होत नाही, किंवा तो खुश झाला असं होत नाही. त्याला ऍक्च्युअली काय गरजेचं आहे, त्या वस्तू देणं गरजेचं आहे, किंवा ती गोष्ट देणं गरजेचं आहे. सो मुलाच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतचा सगळा खर्च काही हजारांमध्ये आपण संपवू शकतो. कसा प्लॅन बनवू शकतो, त्याचं भविष्य कसं सिक्युअर बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगेन. पण त्याआधी एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या. मी सगळा पैसा जमिनीमध्ये लावला, सगळा ए टू झेड. आता जर तुम्ही 90-95% भारतीय लोकांचा माइंडसेट बघितला ना, तर 90-95% वेल्थ त्यांची घरामध्ये असते. काय करणार त्या जमिनीवर? एखादी केस झाली तर, दुसरा कोणीतरी उठून दावा ठोकला तर गडबड होऊ शकते. त्याच प्रॉपर्टीचे रेट पुढे भविष्यात तेवढ्या स्पीडने वाढले नसले तर काय होऊ शकतं? चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक तुमची असेल तर काय होऊ शकतं? म्हणजेच काय, एकाच ठिकाणी पैसा लावला, मी एफडी केली सगळी, माझं घर नाही, काही नाही, शेअर्स नाही, प्लॉट नाही, सगळा पैसा मी एफडी करून टाकला, बँक बुडाली तर. जर मी फक्त शेअर्सच विकत घेतले आणि ते शेअर्स वाढलेच नाहीत तर, मी कुठल्या तरी म्युच्युअल फंडमध्ये मूर्खासारखे पैसे टाकले ज्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही, अंदाजे कुठेही टाकून दिले आणि त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ होत नाहीये तर, होतं असं. माझ्याकडे बरेच केसेस येतात की 5 वर्ष 7 वर्ष साहेब इन्व्हेस्टमेंट करतोय, माझे पैसे वाढलेलेच नाहीत. अहो साहेब, डेट फंडमध्ये, लिक्विड फंडमध्ये आणि हायब्रिडमध्ये टाकून ठेवलेत. कशी ग्रोथ दिसेल तुम्हाला? त्यासाठी नॉलेज असणं गरजेचं आहे, किंवा योग्य व्यक्तीकडून त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. म्हणून एक प्लॅन मी तुम्हाला सांगतोय की जर आपल्याला आपल्याच मुलांना सुखी समृद्ध झालेलं बघायचं असेल, त्यांना असं वाटू नये की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं, किंवा ज्या प्रकारे तो हुशार आहे, त्याच्या एक्सपेक्टेशन आहेत, ज्या लेवलला त्याला ग्रो व्हायचं आहे, ते होण्यासाठी जे पहिला खत पाणी घालायला पाहिजे ना, ते जर आपल्याकडून कमी पडलं तर गोष्टी पुढे जाऊन बिकट होऊ शकतात. एखादं घर जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला जाऊन घेता ना, काही उपयोग नाहीये त्याचा. घर हे योग्य वयातच व्हायला पाहिजे. 30शीत 35शीत खूप झालं, आपलं स्वतःचं घर निर्माण व्हायला पाहिजे. ते आपण कसं करू शकतो? त्याच्यासाठी थोडीशी आई वडिलांची पण साथ असायला पाहिजे, आणि आपली ऑब्व्हियसली त्यांची जर नसेल, आता माझ्या वेळेला आई वडिलांनी काही खूप जास्त साठवून ठेवलेलं नव्हतं. आता ही त्यांची चूक नाहीये, त्यांच्याकडे हा अवेअरनेस नव्हता. हा आमचं, आम्ही ते सगळं उभा केलं, नो डाऊट होतं, पण त्यासाठी एक वेगळी प्रोसेस आहे, ते पण मी तुमच्यासोबत डिस्कस करेन ज्यांना त्या गोष्टीची गरज आहे. पण मेजरली आत्ता आपल्या मुलांना कमी पैशामध्ये कशा प्रकारे त्यांचं भविष्य मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. साधं मुलाने किंवा मुलीने जर म्हटलं ना मला डॉक्टर बनायचं आहे, आई वडिलांच्या छातीमध्ये कळ येते. इंजिनियर बनायचं आहे, कळायचं बंद होतं का? तर त्याच्या फीस तेवढ्या आहेत, कॉस्टिंग तेवढं जातं. मग या केसमध्ये वर्षाला 2 लाख 3 लाख जो खर्च येणार आहे माझा, तो कुठून आणायचा? पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहे म्हणता क्षणी डोक्यामध्ये झिंझिण्या यायला सुरू होतात, अरे आता तर तू ग्रॅज्युएशन केलंस, परत पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एवढा खर्च, हे सुरू होतं. ते होऊ नये म्हणून काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. मुलांचा खर्च कसा असतो हे मी एक्सप्लेन करण्यासाठी एक चार्ट बनवला. आता प्रत्येकाचे खर्च वेगळे असतात बरं का. कोणी 1 लाख वर्षाला खर्च करेल तर कोणी 5,000 10,000 करेल, दॅट इज अप टू यू. मी ॲव्हरेज काढलंय. जर तुमचा खर्च जास्त असेल तर गुंतवणूक थोडीशी वाढवावी लागेल, जर खर्च कमी असेल, गुंतवणूक कमी केली तरी सुद्धा चालू शकतं. एक बेसिक लेवलला वय जर तुमचं 5 वर्षापासून 11 वर्षापर्यंत असेल, म्हणजेच KG पासून ते 5वी पर्यंतचं शिक्षण तुमचं या वयात पूर्ण होतं. प्रत्येक वर्षाला मी 50,000 खर्च करणार आहे, 3.5 लाख रुपये माझे जाणार आहेत. मी फीज वगैरे म्हणतोय, खर्च म्हणजे खाणं पिणं कपडे लत्ता हे यात पकडू नका. जनरल खर्च, शाळेचा खर्च, पुस्तकांचा खर्च, ॲव्हरेज एक मी 50,000 पकडतोय. 12 वर्षापासून 16 वर्षापर्यंत म्हणजे 6वी पासून 10वी पर्यंतचं शिक्षण जवळपास 2.5 लाखामध्ये पूर्ण होतं, जे की
50,000 पर इयर मी खर्च पकडलाय. पण जसं तो 17 आणि 18 वर्षाचा किंवा होते या केसमध्ये 11वी-12वीच्या शिक्षणाला मिनिमम वार्षिक 1,00,000 रुपये खर्च येतोच आजच्या घडीला. तो परत तुम्ही वाढवत जाऊ शकता इफ यू वॉन्ट. तुम्हाला यामध्ये जेवढी वाढ करायची आहे तुम्ही करू शकता. सो 2,00,000 रुपये माझे त्या 2 वर्षात जाणार आहेत. 21 वर्षापर्यंत 19-20-21 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन होतं. सो ॲव्हरेज फी जर पकडली ना आपण तर 80,000 1,00,000 वगैरे असते. पण तरी पण मी 1,50,000 रुपये पकडले. इकडे तिकडे ट्युशन याला त्याला खर्च जर 1,50,000 पकडला तर 4.5 लाख रुपये माझे या 3 वर्षाचे जाणार आहेत. तिथून पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, त्याला खर्च आपण 2.5 लाख रुपये पकडतोय. येत नाही पण आपण पकडून चालूयात. सो या 2 वर्षात मी खर्च करतोय 5,00,000 रुपये. आणि शेवटी वय येतं एक 3-4-5 वर्ष जॉब केल्यानंतर, मुलगा मुलगी असेल, कोणी 27व्या 28व्या कोणी 30व्या वर्षी लग्न करतो. ॲव्हरेज एक 28 वय मी पकडलंय ज्या वयामध्ये मुलं मुली लग्न करतात आणि अप्रॉक्सिमेटली 10,00,000 रुपये खर्च करायला पाहिजे. अरे पण सर 10 लाखात काय येतं, आपण तो 25 लाख उडायगा. हा माइंडसेट डोक्यातून काढून टाका. जर तुम्हाला खरंच 10 लाख खर्च करायचा आहे ना तर इथं करा. एज्युकेशनवर करा. तेवढ्या स्ट्रॉंग लेवलला IIT ला जा, IIM ला जा, मोठ्या लेवलला खर्च करा. फॉरेनला जाऊन शिकून या. पण लग्नात लोक येणार, जेवणार, खाणार, हात पुसणार आणि म्हणणार जरा मीठ कमी होतं, मजा नाही. मुलाचं नाक जरासं हे आहे, मुलगीचा चेहरा जरासं मोठा आहे, मुलगी जराशी जाड आहे, मुलगा जरासा जास्तच पातळ आहे, हे सगळं सुरू होणार. त्यापेक्षा बेटर आहे फुकटच्या लोकांना फुकट्यांना बोलवून पोटाला घालण्यापेक्षा थोड्याफार रुपयांचा दानधर्म करा. 10 लाख खूप झाले, अति झाले. थोडंफार सोनं नाणं चांगल्या लेवलला खर्च. मी तर म्हणतो हे 3-4 लाखामध्ये आजच्या घडीला लग्न व्हायला पाहिजे. छान तेवढाच हॉल घेतला, लग्न केलं, जवळची 5-50 लोक बोलवली, विषय कट. अदरवाईज येणार, खाणार, हात पुसणार, तुम्हालाच नावं ठेवून मागे चर्चा करून निघून जाणार. कुठल्याही लग्नामध्ये थोडंसं मागे उभारून बघा काय सुरू असतं, त्यांचीच काढायला सुरू असते मागे. त्यापेक्षा बेटर आहे अननेसेसरी फालतू गोष्टीमध्ये पैसा खर्च करू नका. आपण कष्टाचा घामाचा पैसा हा चुकीच्या ठिकाणी जायला नको. 27 लाख रुपयांची अप्रॉक्सिमेटली गरज असते, म्हणजे जवळपास 30 लाख रुपये मला लागणार आहेत माझ्या मुलाच्या भविष्यासाठी, माझ्या मुलीच्या भविष्यासाठी. आहेत तुमच्याकडे? नाही. मग त्याचीच प्रोव्हिजन आत्तापासून करणं गरजेचं आहे. आणि जर ती तुम्ही केली नाही तर पुढे जाऊन 28व्या वर्षी एक शब्द ऐकाल, माझ्या आईबापानं माझ्यासाठी काही नाही केलं. याचं कारण तेच आहे. आणि होतं काय, एका पिढीला जसं आपण म्हणतो ना की आमचे आई वडील शिकलेले नव्हते त्यामुळे आमची पिढी पण अशीच झाली, त्याचे आजोबा शिकलेले नव्हते म्हणून माझे आई वडील तसेच राहिले. अरे नाही, ही चेन कुठंतरी ब्रेक व्हायला पाहिजे. प्रत्येकाने जर असंच म्हणत राहिलं तर कधीच तुमच्या खानदानाचा उद्धार होणार नाही. सो त्यासाठी योग्य मार्गाने गुंतवणूक करणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणकोणते ऑप्शन्स आहेत याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतोय. एक प्लॅन असतो चाइल्ड प्लॅन. चाइल्ड प्लॅन काय करतो की आपण गुंतवणूक केल्यानंतर ती गुंतवणूक त्या मुलांच्या नावाने होते. ही स्कीम चालते कशी, मिनिमम 5 वर्ष तुम्हाला ते पैसे काढता येत नाहीत. 2 गोष्टी करू शकता. एक तर 5 वर्षानंतर काढू शकता किंवा मुलीची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काढू शकता. त्याच्या आधी तुम्हाला जास्त अमाऊंट विड्रॉ करता येणार नाही. मी सजेस्ट करेन, भले तुमचा मुलगा किंवा मुलगी, तुमचं बाळ छोटं असेल, 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, लगेच 5 वर्षांना पुढे काढायचं नाही. त्या पैशाला किमान मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत ते पैसे काढू नका. का काढू नका? 18 वर्ष कशीही निघून जातात, लहान असतात, इकडे तिकडे खेळत बागडत निघून जातात, मोठा खर्च नसतो. 18 वर्ष म्हणजे जवळपास 10वी-12वीला आलेला मुलगा आहे. सो त्या केसमध्ये पैशाची खरी गरज लागत जाते आणि चणचण त्यावेळी पैशाची भासत असते आणि त्याच वेळी तो पैसा काढणं गरजेचं आहे. पण मी इमॅजिन करतोय, चला तुम्ही 5व्या वर्षापासूनच पैसे काढायला सुरुवात केली आहे. समजा आपलं बजेट आहे महिन्याला 10,000 देण्याचं. हे बजेट चेंज करू शकतो, कितीही करू शकतो, हवं तसं बदलू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. आता कसा प्रॉब्लेम नाही हे मी सांगतो. एक एक्झाम्पल दाखवतोय. मी 10,000 पर मंथ भरत चाललोय. तुम्ही म्हणाल प्रत्येक महिन्याला मला 10,000 पॉसिबल नाही, 5,000 भरा, पुढच्या वर्षी 6,000 भरा, त्याच्या पुढच्या वर्षी 7,000 भरा. सॅलरी वाढत जाते ना, इन्कम वाढत जातो ना. 5 वर्षापूर्वी जे तुम्ही कमवत होता तेच आज कमवत आहे का? तर 100% नाही, वाढत जाते. आणि घर सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचं स्वतःचं घर नाही, मजा नाही. पण जर खरंच तुमचा माइंडसेट असेल अरे घर नसलं तर चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, देन दॅट इज बेस्ट फॉर यू. म्हणजे हा विचार नेक्स्ट लेवल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण शेवटी आपण भारतात राहतो आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात राहतो, म्हणजे स्वतःचं घर म्हणजे एक वेगळीच पोझिशन येते आपल्याकडं. आता त्याचं रिझन पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. स्वतःचं घर झालं, लग्न झालं, नवरा बायको जे काय असेल ते तुम्हाला मिळालं. ते मिळाल्यानंतर एक
फॅमिली तुमची पूर्ण झाली. फॅमिली पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीवर अवलंबून राहायची तुम्हाला गरज नाही आहे. जर तुमच्या पाठीशी 20-25-50 लाख रुपये, कोटभर रुपये असतील, झालं ना, घर, गाडी, बंगला सगळं माझं आहे, मोठी सेव्हिंग माझ्याकडे आहे. कुठलाही डिसिजन कसाही अग्रेसिव्हली इझिली तुम्ही घेऊ शकता. काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. आज मी स्वतः इंडिपेंडंट आहे. माझ्या आईच्या नावाने पैसे आहेत, वडिलांच्या नावाने आहेत, आजीच्या नावाने चांगली गुंतवणूक आहे. सो या सगळ्यांचा पैसा त्यांचा मी बनवून दिलेला आहे. बिंदास राहा, टेन्शन नाही आहे. जेव्हा पाहिजे तेवढे विड्रॉ करा, खर्च करा, मजेत राहा. ही पहिली गोष्ट झाली. बरं, दुसरी गोष्ट, माझा धंदा बंद पडला, मला काही धोका आहे का? मी आज सगळं काही बंद करून निघून गेलो. माझ्या नावाने माझ्या चांगल्या सेव्हिंग्ज आहेत, माझ्या मिसेसच्या नावाने आहेत, माझ्या मुलीच्या नावाने चांगल्या SIP सुरू आहेत. याचा अर्थ टेन्शन फ्री आहे. कुठल्याही गोष्टीत तुम्ही अग्रेसिव्ह डिसिजन घेऊ शकता. पण जेव्हा तुमच्या पाठीशी हे सगळं नसतं ना, तेव्हा तुमच्याकडे एकच गोष्ट असते, ती म्हणजे टेन्शन. हे सोडून दुसरं काहीही नसतं. रिटायरमेंटला आल्यानंतर खरोखर घर घेण्यात काहीही पॉईंट नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. उलट तो पैसा तुम्ही अजून चांगला ग्रो करायला पाहिजे. कारण शेवटी ते घर कोणाला जाणार आहे? हातात राहिले 10-15 वर्ष. काय करायचंय ते स्वतःचं घर घेऊन. आणि ते स्वतःचं घर घेऊन बऱ्याच वेळेला, एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय, बऱ्याच वेळेला जर तुम्ही बघितलं ना, स्वतःचं घर बांधतात आणि तिथं कोणाचा तरी मृत्यू होतो. हे तुम्ही बघितलं वयस्कर माणसाचा. कारण ते मेहनत एवढी करतो ना ते बांधण्यासाठी, त्याची अक्षरशः वाट लागलेली असते. निम्मी लाकडं अशीच जातात त्याची ते घर बांधण्यामध्ये. सो थोडासा विचार करा या गोष्टींचा, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. मग मी ते घर कशासाठी बांधायचं? त्यापेक्षा बेटर आहे की मी ते सेव्हिंग करतो, चांगल्या प्रकारे अमाऊंट ग्रो करतो, मला वृद्धापकाळात त्याची मदत पडेल, इमर्जन्सीला तो पैसा वापरता येईल. दुसरी गोष्ट, माझी पुढची डिसिजन घेईल त्याचं काय करायचं आहे. जर त्या पिढीला वाटलं की मला एक बंगला बांधायचा, घर घ्यायचं, फ्लॅट घ्यायचा, तो घेईल, त्याच्याप्रमाणे तो करून देईल. तुम्ही अननेसेसरी त्या नादाला लागू नका रिटायरमेंटच्या वेळेला. पण आता जर प्रॉपर प्लॅन करायचा असेल तर कसा? इकडे स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल, मी दर महिन्याला 10,000 इन्व्हेस्ट करतोय. प्रत्येक वर्षाचे झाले 1,20,000. मी इमॅजिन करतोय की साहेब 10 वर्षच मला पॉसिबल आहे. तिथनं पुढे मी जॉब पण सोडणार आहे, सगळंच नको, मला उद्योगच नको आहेत, माझ्या मुलाचं सगळं निवांत चाललं पाहिजे, माझं निवांत चाललं पाहिजे. चालेल, कसं हे मी तुम्हाला सांगतोय. एक सिंपल गोष्ट इथं लक्षात घ्या. आपण प्रत्येक वर्षाचा खर्च काढलेला होता. किती होता? 50,000, 50,000, 50,000 हा खर्च कन्सिस्टंटली होता. तुम्ही म्हणाला नंतर वाढला तर होता, 100% वाढला होता. कधी? 10वीला वाढला, 11वी-12वीला वाढला, ग्रॅज्युएशन वाढला, पोस्ट ग्रॅज्युएशनला वाढला. सो हेच ते 2.5 लाख रुपये पर इयर आपण इथून विड्रॉ करतोय. पण जे भरायचे होते ते बंद झाले, ते मी भरत नाही आहे. आता माझं झालं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण, मुलाला चालू झाली नोकरी, तो नोकरी करत राहील. पण लग्नाची सुद्धा जबाबदारी समजा बापाने घेतली. बाप म्हणतोय चल लग्न पण मी करून देतोय. तुम्ही म्हणाल इथे 1,10,00,000 का लग्नाला? तर लग्नाला 1,10,00,000 नाही, पहिला तर एक बंगला किंवा फ्लॅट आणि त्यानंतर 10 लाखामध्ये लग्न, हे देतोय. म्हणजे 1,10,00,000 रुपयांची इथं विड्रॉल लागते. याचा अर्थ सिम्पली समजून जायचं की ही जी अमाऊंट आहे, या अमाऊंटमध्ये घर पण झालं, लग्न पण झालं. आता ही विड्रॉ करून सुद्धा ही अमाऊंट हळूहळू तुम्ही बघा इथं काय होत गेली. 2,59,00,000 झाली. त्यातनं डायरेक्ट आपण 1,10,00,000 विड्रॉ केल्यामुळे 1,90,00,000 रुपये शिल्लक राहिले. म्हणजे घर झालं, शिक्षण झालं, लग्न झालं, सगळं काही झालं आणि 2 कोटी रुपये माझ्या अजूनही बँकेत आहेत. मी निवांत व्याजावर जगू शकतो, एवढं व्याज त्याचं येऊ शकतं. दॅट इज कॉल्ड फायनान्शियल प्लॅनिंग. हे जर प्रॉपर प्लॅनिंग तुम्ही करत असाल ना, तर त्यापेक्षा बेस्ट काहीच नाही आहे. आता काही लोक म्हणतील की 10,000 मी तर 10 वर्षांना का बंद करू, मला पुढेही भरायचे आहेत. बघा, मी याला आहे असं पुढेही भरत जातोय. जर मी याला पुढेही भरत गेलो तर माझी जी टोटल अमाऊंट असेल ती शेवटी शिल्लक राहील 2,86,00,000 रुपये. भरले किती? 33 लाख रुपये फक्त. पण जर समजा तुम्ही मगाचं एक्झाम्पल बघितलं, ते मी किती भरले होते याचा जर अंदाज तुम्हाला घ्यायचा असेल तर समवेअर अराउंड, म्हणजे फक्त जर मी 10 वर्षच ही जर अमाऊंट इथं भरली तर किती होऊ शकतात माझी भरलेली अमाऊंट? फक्त 13 लाख. 13 लाखामध्ये टोटल 3,18,00,000 रुपये मला मिळत आहेत, विच इज रिअली ह्यूज अमाऊंट. साहेब छोटी अमाऊंट नाही ही. 3,18,00,000 रुपये मिळत आहेत फक्त 13 लाखावर. स्मार्टली गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे अजून काही लोक येतील, काय म्हणतील ते लोक की सर बघा माझ्याकडे पैसे आहेत पण मी काय करणार, 5-5 हजार भरणार. भरू शकता. समजा इथं तुम्ही 5,000 भरले, नंतर ही सेम अमाऊंट तुम्ही भरत गेला किती वर्ष? 5 वर्ष. नंतर माझा पगार वगैरे वाढलाय, मी 10,000 केलं, काही हरकत नाही आहे. नंतर मी गुंतवणूक अजून वाढवणार आहे. किती? 15,000 टाकू शकता. ही किती वर्ष? मी 2-3 वर्ष भरले परत आणि माझ्याकडे जास्त पैसे येत आहेत म्हणून मी काय करणार, 20,000 भरणार. आधीमध्ये माझ्याकडे बोनस आलेला आहे तो सुद्धा मी यात ऍड करत जाणार.
काही हरकत नाही, तोही ॲड करत जाऊ शकता. 25,000 मी ॲड केले. आता तुम्ही म्हणाल साहेब 25,000 भरणं शक्य आहे का हो 25 वर्षांनी? आहे ना. आत्ता जरी पगार तुम्हाला फक्त 10,000 असेल, वर्षाला 1,000 जरी पगार वाढत गेला ना, तरी सुद्धा तुमचा पगार वर्षाला 1,000 एकदम चिल्लर अमाऊंट म्हणतोय मी, किमान 10% तरी इन्क्रीमेंट होतच जाते. 10% इन्क्रीमेंट जरी कॅल्क्युलेट करत गेला तरी प्रत्येक 7 वर्षाला पैसे तुमचे डबल होतात. म्हणजे 10,000चे 20,000, 20,000चे 40,000, 40,000चे 80,000 होतात. तुम्ही साधा विचार करा, एक शिपायाची नोकरी म्हणजे लोएस्ट सॅलरी आपण मानू शकतो. एखाद्या सरकारी कार्यालयात जा, शाळेमध्ये जा, कुठेही जा, जिथं शिपाई असतो त्याला आता 10-15,000 मिनिमम मिळतात. बऱ्याच शिपायांना 25, 30, 40,000पर्यंत सॅलरी आहे. हो आहे, एकदा फक्त तुम्ही चेक करा. तीच आधी तुम्ही 7-8 वर्षापूर्वी खूप कमी मिळायची, ती परत वाढत गेली. आणि ज्या लेवलला समजा तुम्ही आता चांगल्या लेवलला काम करताय, सॅलरीज ह्यूज आहेत, चांगल्या आहेत, तर त्या केसमध्ये अजून चांगली ग्रोथ होत जाते. यामध्ये आपण अजून काय करू शकतो? अधूनमधून पैसे आले, 50,000 आले, 20,000 आले, 30,000 आले, ऍड करू शकता. बरं, दुसरी गोष्ट, माझा मुलगा खूप हुशार आहे, त्याला ना सगळं सरकारकडून मिळतं आणि त्याला वरून सरकारकडून पैसे मिळतात. किंवा मी कास्टमध्ये असल्यामुळे आम्हाला खूप चांगल्या सवलती आहेत, एवढे जास्त पैसे आमचे जातच नाहीत. पण ते पैसे साठवा ना, चांगली गोष्ट आहे. जर त्याला पुढे जाऊन फॉरेनला जायचं असेल, काय करायचं असेल, बरं तो खर्च नाही झाला, काय वाईट नाही आहे, तो पैसा तुमच्याकडे तर राहील. तुमच्याकडे राहिल्यामुळे तुम्ही याला SWP लावू शकता, सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅन. प्रत्येक महिन्याला 10,000, 20,000, 30,000 मला एवढी अकाउंटला माझ्या अमाऊंट पाहिजे, लावून द्या. बरेच तुमच्यापैकी लोक असतील त्यांच्याकडे 50 लाख, 60 लाख, 1 कोटी, 10 लाख, जी काही अमाऊंट आहे ती आहे, असंच अकाउंटवर पडू नये. पण तीच अमाऊंट जर आपण इन्व्हेस्ट केली, त्याला महिन्याला विड्रॉल लावा ना. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 25,000 पाहिजेत, ती अमाऊंट एकदा गुंतवून टाका आणि प्रत्येक महिन्याला 25,000 त्यातनं ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटला जमा होतात. प्रत्येक महिन्याला अननेसेसरी चुकीच्या फ्रॉड फेक स्कीममध्ये जायची गरज नाही. SBI, HDFC, ICICI अशा सगळ्या बँका तुम्हाला हे पैसे देत आहेत आणि त्यासाठी मदत कोण करतं? आम्ही करतोय. जी मदत लागेल या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती घ्या. SWP हा प्लॅन आहे, इथं वाचू शकता. या प्लॅनच्या मदतीनं तुम्ही प्रत्येक महिन्याला विड्रॉल घेऊ शकता. हा जर चाइल्ड प्लॅन तुम्हाला करायचा असेल, तुमच्या मुलासाठी तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं असेल, 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, जेवढी वर्ष तुम्हाला पैसे भरायचे आहेत, बिनधास्त भरा. किंवा जर कन्सिस्टंटली कंटिन्यू पुढे भरायचे असतील तरी भरा, कारण जेवढं भरत जाल तेवढं ते मोठं होत जाणार आहे. आणि जर तुम्हाला फक्त चाइल्डचा प्लॅन एवढाच करायचा आहे, 5-7 वर्ष भरला तरी इनफ आहे, बाकी काहीच पुढे टेन्शन नाही. याचा अर्थ एक स्टेप तुम्हाला तुमच्या आयुष्यातून फायनान्शियली फ्री बनवू शकते. कारण सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. स्वतःचं घर, गाडी, त्याचबरोबर स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, FD, सगळीकडे थोडी थोडी अमाऊंट असणं गरजेचं आहे. आणि त्याचा प्रॉपर गायडन्स आम्ही तुम्हाला देतोय. या नंबरला कॉल करून माहिती घ्या. कोल्हापूरमध्ये ऑफिस आहे, हा ॲड्रेस तुम्ही बघू शकता. गुगलला रिचमी सर्च केलं तरी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. व्हिडिओला लाईक, शेअर आणि प्रत्येकापर्यंत हा पोहोचवा. सगळ्यांपर्यंत हा पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे, कारण आपल्या समाजामध्ये प्रत्येकानं स्वतःच्या पायावर उभा राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि प्रत्येकाचा चेहरा नेहमी आनंदी असायला पाहिजे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.